रामचंद्र की जय, महामति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, भाई सब संतन की जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय, जानकी वल्लभो विजयते, रामचरितमानस वर्णानामर्थ संगानां रसानां छन्दसामपि, मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ, भवानी शंकरौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ, याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम्, वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणौ, यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते, सीताराम गुणग्राम पुण्यारण्यविहारिणौ, वन्दे विशुद्धविद्यानौ कविवरकपीश्वरौ, उद्भवस्थिति संहारकारिणि क्लेशारिणि, सर्वश्रेयस्करी सीतां नतोऽहं रामवल्लभाम्, यः माया वशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादि देवासुराः, यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं रज्जौ यथा ह्यर्ब्रह्मः, यत्पादप्लवमेकमेव हि भवाम्भोधे स्थितिर्षावताम्, वन्देऽहं तमसैककारपरं रामाख्यमीशं हरिम्, नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि, स्वान्तसुखाय तुलसी रघुनाथगाथा, भाषा निबन्धमतिमण्डलमातनोति। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा, प्रपंचामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा, संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे। असे ही सुरस, अवीट, पवित्र, गोड श्रीरामकथा। आज श्रीराम कथेचा तृतीय दिवस। गेली 2 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। सन्माननीय सर्वांचं आदराचं स्थान सुरेश कुमारजी जेथलिया साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा रामकथा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह। यामध्ये साहेबांच्याच वतीनं मिळालेलं निमंत्रण आमचे जोशी काका यांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण म्हणून परतूर शहरामध्ये तिसऱ्यांदा जेथलिया साहेबाच्याच वतीनं रामकथेच्या संबंधाने परतूरकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, वारकरी मंडळी, बोराडे पाहुणे तुम्हालाही नमस्कार। परळी वैजनाथवरून आलेले शेठजी तुम्हालाही नमस्कार। लांबून लांबून जेथलिया साहेबांच्या विनंतीला मान देऊन सर्व मायबाप श्रोते येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून जेथलिया साहेब आणि त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो। कालपर्यंत आपण कथा श्रवण केलेली आहे, श्रीराम जन्म कथा। आज नियोजित वेळेमध्ये आपणाला सीता स्वयंवर कथेपर्यंत पोहोचायचं आहे।
रामचंद्र प्रभू चतुर्भुज रूपात प्रकट झाले. इथपर्यंत आपण काल कथा श्रवण केली. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनुघन श्यामा निजयायुध भुजचारी. भूषण बनमाला नयन विसाला शोभा सिंधु खरारी. निजया युद्ध भुजचारी याचा अर्थच आहे की चतुर्भुज रूपात प्रभू प्रकट झाले. कौशल्या माता नाराज झाल्या. आप चतुर्भुज में प्रकट हुए भगवान. हाँ मारे क्या माँ माँ कहते हो. अगर चतुर्भुज में प्रकट हुए तो कोई बोलेगा क्या कौशल्या का बेटा है. क्या करो छोटे हो जाओ. माता पुनि बोली सोमति डोली तजहुता तय रूपा की जैसे सुलीला अति प्रियशीला यह सुख परम अनुपा. हे सगळे माहेश्वरी समाजाला पाठ आहे. भगवान लहान झाले बरं का बापू. अब तो अच्छा लगता है नहीं क्यों. अरे छोटे हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करूं. छोटा बच्चा क्या करता है रोना सुरू करो मग रोदन ठाणा. जेव्हा रडायला सुरुवात केली एक दासी पाहिलं तिनं कौशल्या माईला बाळ झालं. पळत गेली राजे दशरथ जी पर्यंत. जय हो महाराज. महाराज क्या हुआ. महाराज तू क्या पागल हो गए क्या. पागल आप बनने वाले बाबा. क्या हुआ. आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिताना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाहि बुलाए बजाओ बाजा. अरे जाओ बाजे बजाने को लगाओ. आणि एकाएकी भर दुपारी परळीकर अयोध्येत वाद्य वाजायला लागल्यावर एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली. बाई कशाचा नवपटा पुत्र झाला दशरथ. अयोध्याची बात आहे परतूर नाही अयोध्या. कशाचा नवपटा पुत्र झाला दशरथ. बाई कशाच्या नवबदा पुत्र झाला दशरथा. चला चला तेथे जाऊ कौशल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा. प्रचंड गर्दी महाराज दशरथच्या राजमहालापुढे. सर्वांना आनंद आहे. ज्या वंशात प्रभूचा जन्म झाला बापू त्या सूर्याला आनंद आहे. सूर्याला नामदेव रायाचं प्रमाण आहे. पळभर थांबला जोशी काका. माध्यान्नासे दिनकर पळभरी होय स्थिर. तुलसीजी म्हणतात महिनाभर थांबला बरं का जेतली आजी. इथे महिना. कौतुक देखी पतंग फुलाना एक मास थी जात न जाना. मास दिवस कर दिवस भा मन मन जाने कोई. रथ समेत रविथा केहू निसा कवन विधि होई. सियावर रामचंद्र की. एक महिना सूर्य थांबला हे बुद्धिवादी लोकांना न पटण्यासारखं आहे. पण एक महिना सूर्य थांबला याचा अर्थ आहे महिना आनंदात केव्हा कधी कसा संपला
हे अयोध्यावासी जनतेच्या लक्षात आलं नाही. याचा अर्थ 1 महिना सूर्य थांबला. एक सेठजी बरं का जेथलियाजी, तारीख तिथी वार वेळ महिना साल काळ अजिबात न विसरले जन्मात. ते माऊलीच्या पालखी सोहळ्यात आषाढीच्या यात्रेसाठी आळंदीहून सहभागी झाले. माऊलीचा पालखी सोहळा आणि त्याच्यामध्ये सेठजी, मग पुणे, मग सासवड, मग जेजुरी, मग वाले, मग लोणंदला 1.5 दिवस माऊलीच्या पालखीचा मुक्काम असतो. बापू तुम्ही वारी केलेली आहे. आणि त्या 1.5 दिवसात लोक पूर्वी पत्र घरी लिहिण्याचा उद्योग करायचे. आता मोबाईल असल्यामुळे जोशी काका पत्राची गरज संपली. तेव्हाचा काळ सगळे वारकरी पत्र लिहायला बसले. जेथलियाजी हेही शेठजी बसले, पण ह्यांना तारीखच आठवेना. शेजारच्या वारकऱ्याला शेठजी विचारतात, वारकरी दादा काय शेठजी आजची तारीख काय आहे? मी का सांगतो हे, 5 दिवसाच्या पालखी सोहळ्याच्या आनंदात जर शेठजीच्या लक्षात तारीख राहत नाही तर जगाचा बाप ज्या अयोध्येत जन्माला आला आनंदात महिना लक्षात राहील कसा? हे नीट समजून घ्या रामायण. म्हणून 1 महिना केव्हा कधी कसा संपला हे अयोध्यावासी जनतेच्या लक्षात आलं नाही. त्यावेळेला शंकरजी म्हणाले मी एक चोरी केली. थोडं तिकडे हां औरहू एक कहू निज चोरी. चोरी शब्द ऐकला आणि पार्वती माता महादेव बडादेव सबदेवन के बाबा चोरी करते हो किस लिए क्यों की चोरी? अरे मला सुद्धा प्रभूचं दर्शन घ्यायची इच्छा होती पार्वती. मग जर शंकराच्या रूपात गेलो असतो अयोध्येत तर माझ्या पुढे लागली असती बारी. मग म्हणून तर केली चोरी. मग ती कशी केली सांगतो ना. मी काकभृशुंडीला शिष्य केला. मी गुरु झालो. गुरु शिष्याच्या रूपात भगवा वेश, रुद्राक्षाच्या माळा, बगलेत कातडे वाघाचे, कमंडलू हातात, पायात खडाऊ, भस्म जटा, अशा साधूच्या रूपात मी काकभृशुंडी दोघंही जेव्हा गेलो शरयूपासून थेट महाद्वारापर्यंत प्रचंड गर्दी दर्शनासाठी वाट काढत काढत घामाघूम धापा टाकत महाद्वारापर्यंत पोहोचलो तर खाकी कपड्यावाल्यांनी अडवलं द्वारपालाने. का जा रहे साधू? महाराज जी को जो बेटा हुआ उसका दर्शन करना है. मत जाओ, अनजान व्यक्ति हो आप. बुढ़े बे में 4 लड़के हुए, नजर लग जाएगी, निकल जाओ यहाँ से. पार्वती ढकलून हाकललं. मला म्हणता येणार का ए खाकी कपड्यावाले आम्ही भगवान शंकर आहे रे असं सांगावं तर माझ्या पुढे लाईन लागली असती. दिला हाकलून आम्हाला, निकल जाओ यहाँ से. मी आणि काकभृशुंडी दोघंही शरयूच्या काठाला आलो. काकभृशुंडी मला म्हणाले आप कैलास से में नीलगिरी से कुछ करो, दर्शन तो होना चाहिए बाबा. त्यावेळेला मी आसन लावलं शरयूच्या काठाला, डोळे मिटले, माझ्या रामाचं ध्यान केलं. जेव्हा पार्वती एक घटना घडली. कौसल्याच्या मांडीवर राजवाड्यात राम रडू लागला आणि मी शरयूच्या काठाला ध्यानाला बसलो. कोणाला काही सुचेना. सगळ्या राजवाडा चिंतातूर झाला. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, वसिष्ठ, अरुंधती, सुमंत प्रधान, राजे दशरथजी, इतक्यात एक म्हातारी दासी काठी टेकत माय कौसल्या जवळ आली. कौसल्या बेटी क्या बूढ़ी माँ बहुत रो रहा आपका बेटा, सुबह से क्या हुआ तो कुछ पता नहीं. हमें तो लगता है बेटी बहुत से लोग दर्शन को आ रहे हैं ना तो किसी की बुरी नज़र लग गई लाला को. क्या करना होगा? नज़र उतारने वाले साधु को ढूंढना पड़ेगा. दिंडोरा पिटवाओ. हाँ दौंडी द्यायला सांग. दृष्ट झाली बाळाला, दृष्ट काढणाऱ्या साधूचा तपास करा म्हणावं. हा मुद्दा माय कौसल्याला पटला. पार्वती कौसल्या माईनं दवंडीवाल्यांना बोलावलं आणि दवंडीवाले दवंडी देत शरयूच्या काठाला आले. है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला बाबा? है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला साधू? है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला संत? आहे का कोणी बाळाची दृष्ट काढणारे? दवंडीवाले. ते दवंडीवाले शरयूच्या काठाला आले. आम्ही भगव्या वेशात दोघं दिसलो तर आमच्यापर्यंत दवंडीवाले पोहोचले. त्यांनी नमस्कार केला. विचारलं आप कौन हो? तपस्वी. कहाँ रहते हो? हिमालय. वहाँ क्या करते हो? तपश्चर्या. छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो? अच्छी तरह. क्या करना होगा? और जिस बच्चे को नजर लग गई उस बच्चे के पास हमें ले जाना पड़ेगा. चलो. अशी चोरी केली पार्वती. आता दवंडीवाले पुढं ना आम्ही मागं.
काहीच करावं लागलं नाही जेतलियाजी तेच म्हणायचे, बाजू हटो, नजर उतारने वाले महाराज है, बाजू. पार्वते सकाळी ज्या गेटमॅननं हाकलून दिलं त्याला दुपारून 2:30 वाजता गचांडून आत गेलो का दौंडीवाले पुढे होते, बाजू हटो. अशा रीतीनं आम्हाला प्रवेश मिळाला. मी कौसल्यामाईला वाकून नमस्कार केला. कौसल्यामाईनं मला विचारलं, कहा रहते बाबा, साधू को कोई घर होता है क्या? मा शंकररावचा नाटक बघा अयोध्येत, जेतलियाजी यांना घर नाही गाव. अरे कैलास सारखं निवास आहे, नंदीसारखं वाहन आहे जोशी काका, पार्वतीसारखी मिसेस, कार्तिक गणेश सारखे 2 लेकरं आहे, तरी शंकररावचा नाटक बघा बापू. साधू को कोई घर होता है क्या माँ? हिमालय की गुहा में तप करता था, दिल चाहा तो इधर चला आया. आप तपस्वी संत क्या बाबा? हाँ. छोटे बच्चे की नज़र उतारना जानते हो क्या? अच्छी तरह. क्या करना होगा? जिस बच्चे को नज़र लगे उस बच्चे को एक बार मेरी गोद में दे दो माँ, दोबारा नहीं रोएगा आपका बेटा. माई कौशल्यानं मला बसायला त्याला मांडी घातली. जेव्हा रामाला माझ्या मांडीवर झोपवलं पार्वते, राम माझ्याकडे पाहू लागला, मी रामाकडे. सगळ्या राजवाड्यातले लोक आमच्या दोघाकडे. बराच वेळ जेव्हा 4 नेत्राचं हरिहराच्या मिलन झालं, घटना अशी घडली, माझ्या मांडीवरचा राम गद 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 हसायला लागला आणि मी हुंदके देऊन ढसा रडू लागलो. आमचे दोघाचे वेगवेगळे भाव होते. मी रडत होतो, याही वेळेला माझी दर्शनाची इच्छा पूर्ण केली श्रीरामा. माझा राम हसत होता, याही वेळेला दर्शनाची संधी सोडली नाही महादेवा. पण कौसल्या माईला वाटलं, बापरे केवढा चांगला दृष्ट काढणारा बाबा भेटला, सकाळपासून रडतंय माझं लेकरू. पण मांडीवर घेतल्या माझं हसतन बाबा रडतो, केवढी चांगली दृष्ट काढली बाबा, तुमचा अधिकार कळाला. आता माझ्या बाळाचं भविष्य पण सांगा. 15 वर्षाचा होईल आईसाहेब, याला एक महात्मा घेऊन जाईल. कौसल्यामाई उभी झाली, असं काही सांगू नका बाबा, नवसं का साय असं करून झाले काल लेकर चाल, आणि त्यातला प्रिय पुत्र घेऊन जाईल म्हणता, थोडी दक्षिणा वाढून घ्या ना. ये कोई जब की बातें नहीं माँ, इनके पैर पर एक रेखा है, 15वें साल यात्रा का योग दिखा रही. 15 वर्षाचा होईल, याला एक महात्मा घेऊन जाईल, पण जगात सुंदर नाही अशा सुंदरीसोबत याचं लग्न होईल आणि मग सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा. राज्याभिषेका सांग बाबा. मला माहिती होतं पार्वती राज्यावर बसायच्या आधी वनवासात जाणार आहे, पण हे जर कौसल्या माईला सांगावं तर दुःख होईल. मी सांगितलं, आईसाहेब काल तर जन्म झाला, अजून मोठं होऊ द्या, नीट रेषा आल्या नाही हातावर, एक दिवस येईल, फुकट सांगून जाईल. नाटक असल्यानं दक्षिणेचा स्वीकार केला. दड अंतकरण रामाला मी कौसल्या माईजवळ वाकून नमस्कार केला. दुःखी अंतकरण राजवाडा सोडला. मी आणि काकप्रश्न शरीरच्या काठाला आल्यावर एक घटना घडली पार्वती. काकवृषुंडी खाली बसले, आसन लावलं शरीरच्या काठाला. मैं विचारलं, क्यों काकवृषुंडी, चलने का ही नीलगिरी, यहाँ ही बैठते हो? नीलगिरी जाकर क्या करने बाबा? तपश्चर्या. किस लिए? प्रभु प्राप्ति के लिए. आपने तो बता दिया भगवान 15 साल का होगा तो एक महात्मा ले जाएगा. आप क्या करते हो? 15 साल शरयू के तट पर बैठता हूँ बाबा, और 15वें साल भगवान का दर्शन करूँगा तब अयोध्या छोड़ूंगा, तब तक यहाँ ही बैठता हूँ. तो मैंने कहा ठीक है भाई बैठो, क्योंकि आप ब्रह्मचारी हो. कितने भी दिन घर नहीं गए और लेट गए तो भी चलता है, लेकिन मेरे पीछे तो बहुत बड़ा जंजाल है. 4 दिन लेट गया तो कैलाश में शोर मच जाएगा. नंदी कहेगा मालिक कहाँ गए, पार्वती कहेगी पतिदेव कहाँ गए, कार्तिक बोलेगा पिताजी कहाँ गए, तो मेरा पिंट्या गणेश कहेगा मम्मी डैडी कहाँ गए, तो मैं चला आया भवानी. ही कथा भगवान शिवजी माता पार्वती याला सांगा बरं का माणेसाहेब. औरव एक कहोणीचे चोरी. असे काही दिवस गेले, कछुक दिवस बीते येई भाती, आणि मग नामकरण विधीचा सोहळा वसिष्ठजीच्या द्वारा. वशिष्ठ म्हणाले, राजा याला हजारों नावं असले तरी मैं मेरे मति के अनुसार दुनिया को आराम दिलाने वाले कौशल्या नंदन का नाम राम रखता हूँ. राम शब्दाचा उच्चार झाला आणि सर्वांनी जय जयकार केला. नंतर कैकई पुत्राचं नाम भरत ठेवण्यात आलं. पुढे शत्रुघ्न आणि लक्ष्मण नामकर्दीचा सोहळा यथासांगरित्या पार पडला. जेतलियाजी इथून दिसेल तुम्हाला, काल खरोखरचा राम जन्म केला जेतलिया परिवाराने. ते असं झोपलं व्यवस्थित, बाळा जो हे म्हणायचं कामच नाही. आणि ते कालची कौशल्य अरे बसली आहे इथे, तरी म्हटलं आज कौशल्य कशी फिरेना. तिला वाटलं तर राम जन्म झाला, काय फिरायचं काम आता. हा ना, ते आज बसली म्हणजे कमाल आहे. ती होती पाळणा हलवायला. मजा आहे. त्याच्यातले 2 सावळे आणि 2 गोरे आहे. 4 पुत्र आहेत ना.
लक्ष्मण आणि शत्रुघ्न गोरे पान आहे, भरतजी आणि रामचंद्र सावळे आहे. जोशी काका 2 गोरे 2 सावळे, पण चौघाला झेगे पिवळे. पित्त झगुलिया तनु पहिराई, दुई दुई दसन अधर अरुणारे. प्रत्येकाला वरचे 2 दात आलेले आहे. हासले चौघही की गालाला चौघाचेही खड्डे पडतात. अनेक भुंग्याने एकत्रित असे काळे कुरळे केस डोक्याला आहे. बोबडे बोबडे बोलायला लागले. अतिप्रिय मधुर तोतरे बोला. मी तुमच्याकडे पाहून सांगतो, पण इथं लिहिलेलंच सांगतो. आता 40 वर्ष झाले तेच काही पाहिजे ते समोर येत आहे, बरोबर ना. अतिप्रिय मधुर तोतरे बोला, पित झगुलिया तनु पहिराई, दुई दुई दसर अधरणारे नासा तिलको वर्णय पारे वगैरे. आता रांगायला लागले. कुठवर बसून ठेवता एका ठिकाणी. आता लग्न करायचं आणि 5च्या आत लगेच मोठे होतात. तुम्ही काळजी करू का घेतले जे. काही माणसं म्हणतात काल जन्म आज लग्न. काळजी करू नका. हमारा भगवान 24 घंटे में शादी के लायक हो जाता, उसको बढ़ाना नहीं पड़ता, जल्दी बढ़ जाता. कथा की बात है. रांगत रांगत बाहेर यायचे. आताच्या भाषेत वाल कंपाऊंड माने साहेब. राजमहालाच्या पुढच्या अंगणातली भिंत म्हणजे संरक्षण भिंत, दगडाची भिंत. 4ही भाऊ रांगत रांगत यायचे. त्या भिंतीचा आधार घेऊन उभं व्हायचा प्रयत्न करायचे. काही घसरून पडायचे, काही रडायचे, काही हसायचे. आता त्याच वेळेला तपस्वी संताच्या टोळ्याच्या टोळ्या परळीकर माय कौशल्याच्या अंगणात भिक्षेला. कधी ही रांगत बाहेर येतात न भिंतीचा आधार घेऊन उभं होतात. त्यावेळी भिक्षांदेही माय कौशल्या भिक्षा वाढायची, पण साधू उभेच राहायचे. दुसऱ्या दिवशी डबल संख्या. भिक्षांदेही. आजही भिक्षा वाढली, पण महात्मे उभेच आहे. कौशल्य माईला प्रश्न पडला, विचारावं कसं. बरं, भिक्षा दिल्यानंतर जात का नाही, कमी पडत असेल का, विचारावं कसं. पुन्हा माझ्या अंगणात उभे राहून दाराकडे पाहतात. तिसऱ्या दिवशी संख्या चौपट झाली साधूची. भिक्षांदेही. आजही भिक्षा वाढली, पण उभेच साधू. आज मात्र धैर्य धारण करून माय अति नम्रतेनं विचारू लागली, महात्माजी बोलो माँ. अविनय हो तो क्षमा करे. आपका विशाल भाल देखने के बाद हमें लगता नहीं आप भीख मांगने वाले साधु है. ऐसे तेजस्वी संत पहले कभी नहीं आते थे मेरे आंगन में, और भिक्षा मिलने के बाद भी आप खड़े रहकर मेरे दरवाजे के ओर देखते हो. बाबा बात क्या है. एवढं विचारलं, सगळे साधू रडायला लागले. माय कौशल्याला धक्का बसला. वाईट वाटलं का बाबा. मी क्षमा मागते, आजपासून बोलणार नाही, पण प्रार्थना करते या कौशल्याच्या दारात भिक्षेला येणं बंद करू नका बाबा. नहीं माँ, सच कहा आपने. हम भीख मांगने वाले महात्मा नहीं हैं. हिमालय की गुहा में तप करने वाले तपस्वी लोग हैं. त्याच्यात जेतलियाजी संत असे होते काही ज्यांनी हिमालयात झाडाला टांगून घेतलं होतं. उलट्या टांगलेल्या साधूला जोशी काका कावळे गीध पक्षी लचके तोडू तोडू खात होते. तरी ते टांगून घेतलेले साधू कावळ्यांना गीध पक्ष्यांना विनंती करायचे, खा बाबा, लचके तोडून खा, पण आमची एक विनंती आहे कावळ्यांना. कागा सबतन खाइयो, कागा सबतन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दो नयना छांड दियो, पिया मिलन की आस. जोपर्यंत प्रभू दर्शन देत नाही ना कावळ्यांना, तोपर्यंत आमचे बोबुळे खाऊ नका, बाकी सगळे मांस खा. तरी त्यांनाही देवानं दर्शन दिलं नव्हतं. ते आज माय कौशल्याच्या दारात भिक्षेसाठी रडून म्हणाले, सच कहा माँ आपने, हम भीख मांगने वाले महात्मा नहीं है. हिमालय की गुहा में तप करने वाले तपस्वी लोग हैं माँ. जिंदगी बीत गई तप करते करते थे भी, जिसकी एक झांकी जिंदगी में देखी नहीं, आज जवाब मिल गया. उस भगवान ने तुम्हारी गोद में जन्म लिया माँ. धिक्कार है नर शरीर का.
हमें शरीर नहीं मिलता, इसके बदले हम तुम्हारे दीवाल के पत्थर बने होते माँ, तो भगवान दीवाल का सहारा लेकर के खड़ा होता, तो पत्थर के रूप में हमारा उद्धार हो जाता माँ। भिक्षा निमित्त है माँ, हेतु है तुम्हारे राम के दर्शन। तोरे द्वार खड़ एक जोगी, दिखा दे मैया राम को। तोरे द्वार खड़ एक जोगी, दिखा दे मैया राम को। तेरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को। तेरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को। भिक्षा का हम नाम करके, भिक्षा का हम नाम करके आए हैं हम सुध बुध हर के। आए हैं हम सुध बुध हर के। तोरे द्वार खड़ एक जोगी, री मैया रे तोरे द्वार खड़ एक जोगी, दिखा दे मैया राम को। तोरे द्वार खड़ एक जोगी, दिखा दे मैया राम को। तेरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दो मैया राम को। तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को। एक बार जननी अनवाये, करी श्रृंगार पलना पहुडाये. राम प्रभूला आंघोळ घातली, कपडे केले, पाळण्यात झोपवलं. इष्टदेवाला नैवेद्य घेऊन आई साहेब आल्या. एका पदार्थाची त्रुटी म्हणून स्वयंपाकघरात गेल्या आणि तो पदार्थ घेऊन जेव्हा माताजी आल्या, देवघरातलं चित्र पाहिलं तर स्वतः राम नैवेद्य खात होता. एवढा उंच पाळणा हा उतरला कसा? पाळण्याकडे बघितलं, त्याच्यात झोपलेला आहे. देवघरात नैवेद्य खात बसलाय. एका वेळी एक राम पाळण्यात झोपला आणि एक नैवेद्य खात बसला. इहा उहा दुई बालक देखा, इहा उहा दुई बालक देखा. मति ब्रह्म मूर्ति आन विशेष, मूर्ति आन विशेषा. देखी राम जननी अकुलानी, देखी राम जननी अकुलानी. प्रभु अस्ति दीन मधुर मुस्कानी, प्रभु हस दीन मधुर मुस्कानी. दुई बालक देखा, हुआ दुई बालक देखा. मति ब्रह्म मूर्ति आन विशेषा, ब्रह्म मूर्ति आन विशेषा. देखी राम जननी अकुलानी, देखी राम जननी अकुलानी. प्रभु हसी दीन मधुर मुस्कानी, प्रभु हस दीन मधुर मुस्कानी. एक राम नैवेद्य खातो, एक त्याच वेळी पाळण्यात झोप घेतो. इहा उहा दुई बालक देखा, मति भ्रम मूर्ति आन विशेषा. देखी राम जननी अकुलानी, प्रभु हसती न मधुर मुस्कानी. जवळ घेतलं ना, म्हणजे रामाने हसायला सुरुवात केलं. देख रावा माते निज अद्भुत रूप, अखंड रोम रोम प्रति लागे, कोटी कोटी ब्रह्मांडाचं दर्शन प्रभूच्या मुखात. आता चालायला लागले. राम, लखन, भरत, रेपुसुदन चारों बेटे अपने पैर में पैजन पहनकर दशरथ जी के सामने आंगन में खेल रहे.
तो महाराज दशरथ जी का आनंद चौगुना। ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया। किलकिलाट उठत धाय, गिरत भूमि लट पटाय, किलकिलाट उठत धाय, गिरत भूमि लट पटाय। किलकिलाट उठत धाय, गिरत भूमि लट पटाय, किलकिलाट उठत धाय, गिरत भूमि लट पटाय। हाय माय गोदले, हाय माय गोदले दशरथ की रनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया। ठुमक चलत, ठुमक चलत, ठुमक चलत रामचंद्र। ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया। खेलते हुए राम को भोजन करते समय दशरथ जी बुला लेते, श्री राम आओ भोजन करने। भोजन करत बोल जब राजा, नहीं आवत तज बाल समाजा। जोशी काका, दशरथ जी हाक मारतात, राम येत नाही. मग आई साहेब जातात कौसल्या माईन, दारात उभ्या राहून खेळणाऱ्या अंगणातल्या रामाला, राघव आओ बेटा. परिणाम कौसल्या जब बोलन जाई, ठुमक ठुमक प्रभु चल परा. फरक लक्षात घ्या. दशरथजी हाक मारतात, येत नाही. आईनं आवाज दिला की पळत येऊन मम्मीची कंबर धरतो. का? दशरथ ज्ञान आहे, कौसल्या प्रेम आहे. भगवान ज्ञानापासून दूर जातून प्रेमाच्या जवळ येतो. ज्याला वाटतं पठ्ठ्याला कशातलं काही विचारावं असं ज्या पठ्ठ्याला वाटतं, त्या पठ्ठ्यापासून परमेश्वर 5 किलोमीटर दूर जातो. ज्याला वाटतं मी भोळा बाबडा भक्त आहे, फक्त देवाचं नाम घेतो, देव त्याच्याजवळ येतो. भोळे भाळे भक्त गाता ती सावडे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासी. तुका म्हणे राहे शहाणी आदुरी. त्यांचे प्रेम आवडे विठोबासी. आता यज्ञोपवीत संस्कार झाले हा. आणि यज्ञोपवीत संस्कारानंतर भगवान बंधू समवेत विद्या शिकण्याच्या उद्देशानं गुरु वसिष्ठजीच्या आश्रमात जाते झाले. गुरुग्रह गए पढ़न रघुराई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई। अल्पकाल बीता सब पाई, अल्पकाल बीता सब पाई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई। अल्पकाल विद्या सब पाई, अल्पकाल विद्या सब पाई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई,
जोशी काका विठ्ठलला हुरडा मानवला बरं. अच्छा ठीक आहे, ताकद लगाओ. गुरु ग्रह गए पडन रघुराई. शब्द लक्षात घ्या. गुरु ग्रह गए. जयतलियाजी कोण आहे? सम्राटाची मुलं आहे, अयोध्येचा सम्राट. त्यांना एक पगारी शिक्षक परळीकर वाड्यात बोलवणं अशक्य आहे का? पण पगारी शिक्षक जर शिकवायला ठेवला तर शिकणाऱ्याचा पवित्र भाव राहत नाही. त्याला विचारा, ते म्हणतंय माझा बाप याला पैसे देतो आणि शिकवणीला येतो. कोण आहे रे हा? हा माझ्या बापाचा गडी. असं शिक्षक त्या बापाचा गडी? अरे गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरुच आहे. गुरुपेक्षा देव सुद्धा मोठा नाही. समर्थ रामदास स्वामी तुमच्याच परिसरात जन्माला आलेले महात्मे. गुरु थोर की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कवनासी करावा. मज वाटते सद्गुरु थोर आहे, तयाच्या प्रसादे रघुराज पाहे. जय जय रघुवीर समर्थ. गुरु गोविंद दोनों खडे. गुरु गोविंद दोनों खड़े, आके लग्यो पाओ. बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताओ. जस्ट श्रेष्ठ गुरु. गुरुपेक्षा देव सुद्धा मोठा नाही. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू. गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी दळमैना. गुरु कामधेनु काय भक्त घरी तू बतसे. गुरु बिन कौन बताओ बात. गुरु बिन कौन बताओ बात. गुरु बिना कौन बतावे बात. गुरु बिना कौन बतावे बात. बड़ा बिकट यमघाट. गुरु बिन बड़ा बिकट यमघाट. गुरु बिन कौन बतावे बात. गुरु बिन कौन बतावे बात. बड़ा बिकट यमघाट. बड़ा बिकट यमघाट. गुरु बिना कौन बतावे बाट. गुरु बिना कौन बतावे बाट. कौन बतावे कौन बतावे बाट. वाह. जगामध्ये श्रेष्ठ पात्र गुरुच आहे. जगाला सांगण्यासाठी जगाचा बाप महालातून गुरुच्या झोपड्यात जातो. गुरु ग्रह गये पडन रघुराई. आणि हे काय पवित्र नातं होतं पूर्वी. जेतलियाजी भूतकाळ आठवा जुना. एवढ्या सुविधा नव्हत्या. ही जुनी मंडळी बसलेली आहे. पाटलाचा गोठा, पडका वाडा, नसेल तर झाडाखाली शाळा. पण संस्कार संपन्नता होती. आता एसीचे रूम झाले. संस्कार संपुष्टात आले. लक्षात ठेवा. पूर्वी काय आदर होता शिक्षक लोकांचा. तिकडनं गुरुजी आले, इकडनं विद्यार्थी जायला लागले. सगळे विद्यार्थी रस्त्याच्या खाली उतरायचे आणि गुरुजीला रस्ता मोकळा करून द्यायचे. आता थोडा फरक झाला. तिकडनं सर आले, इकडनं कॉलेज कुमार जाऊ लागले तर सगळे सर डांबरीच्या खाली सरतात. कॉलेज कुमारांना अख्खा डांबरी रोड रिकामा करून देतात. काला आहे तस्मै नमः. कुठं चालला दर्जा? आपण ऐकतो, वाचतो पेपरला. कॉफी पकडल्याचा राग विद्यार्थ्याला आला. त्यानं 5:30 वाजता भर चौकात गुरुजीच्या श्रीमुखात भडकावली. कुठं चालला दर्जा? पहा तुम्ही. काय पवित्र नातं होतं पूर्वी. धोतरवाले गुरुजी, टोपीवाले गुरुजी. पण 4 दिवस विद्यार्थी शाळेत गेला नाही तर 5व्या दिवशी गुरुजी पालकाच्या घरी यायचे. काय आत्मीयता होती.
आणि अंगणात उभे राहून, पाटील आहे का घरी? अहो आत या गुरुजी. झाला, चहा घेतला. कसं येणं केलं? तुमच्याकडे झालो, तुमचा मुलगा एक दिवस शाळा बुडवत नाही आणि 1 नंबरचा हुशार विद्यार्थी आहे. 4 दिवस सतत आला नाही, काळजी वाटली हो. आजारी आहे का हो तो? बरं नाही का हो त्याला? हे नातं पहा पूर्वीच. अल्पकाल विद्या सब पाही. अरे विद्या शिकण्याची गरज नाही ना. ज्या की श्वास सहज श्रुतीचारी, सो हरी पडये कौतुक भारी. ज्याच्या श्वासातून जन्म वेदाचा होतो, तो शिकायला जातो. हा आपल्याकरता दाखवलेला शिष्टाचार आहे. विद्याप्राप्तीनंतर 4ही पुत्रांना गुरुदेवाने दशरथजीच्या स्वाधीन केलं. आता रामचंद्र प्रभू बंधू समवेत 14 वर्षाचे होऊन 15व्या वर्षात पदार्पण करते झाले. बस काळजी नका करू. काल 5 वाजता जन्माला आले आणि आज 3:10 कमी असताना 14चे झाले. बस आता 15व्या वर्षात पदार्पण झालं. वर्ष 15 के भय भगवाना. पण प्रभूचा एक नियम आहे, प्रातकाल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. सकाळी उठले ना बापू, तर प्रभू आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचे. कोण? ज्याच्या पुढे बारी लागली. 30 डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, रंभादिक नाचते उभ्या जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची ताटी उभे जोडून. 33 करोड देवता दर्शनासाठी बारीला उभ्या. तो सकाळी उठला की पहिला माय बापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो. तुलसीजी बोले, वो केवल मातृदेव भव पितृदेव भव नहीं बोलते थे, आचरण करते थे. सांगणं लय सोपं झालं. या संताची त्या संताची प्रमाणं घेऊन तिखट मीठ लावून स्वतः रडतोय, ऐकणारे रडतात. महिला तर रडण्यात 1 नंबरवर. आश्रूच नाही थांबल्या बाई. 2 तास काय कीर्तन केलं बाबानं, नुसतं आई सांगितली. अरे पण कीर्तन संपल्यावर कळलं की त्याची आई वृद्धाश्रमात आहे. जरा विचार करा. जगाचा बाप आहे आणि म्हणून ज्यांना मायबाप असतील त्याच्यासारखं भाग्यवान जगात कोणी नाही. जेतलियाजी, मायबाप गेल्यावर यशोदा नंद नसल्यासारखं गोकुळ उदास. बस. मायबाप म्हणजे काय आहे? मायबाप म्हणजे घरातल्या पंत्या आहेत. पंत्या. बापू, पंत्याचा प्रकाश नसतो लाईट सारखा, पण घराचं मंदिर करण्याची ताकद पंतीत असते, लाईट मध्ये नसते. हे लक्षात ठेवा. एकदा पंत्या विझल्या की विठ्ठल रखुमाईच्या मंदिरातून विठोबा रखुमाईची मूर्ती विसर्जन केल्यावर जसं देऊळ उदास होतं, तसं मायबाप गेल्यावर केवढे मोठे फोटो लावा, घराचं मांगल्य निघून जातं. आई आणि बाप विठ्ठल रखुमाई आहे, मंदिरासारखे दिसतात. म्हणून ज्यांना असेल त्यांना सांगतो, देवळात गेला नाही तरी चालेल, फक्त सकाळी उठल्याबरोबर रामायण यासाठीच ऐकायचं आहे. उठल्यावर मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या. ते तुमच्या पाठीवून प्रेमानं हात फिरवतील. तो दिवस किती समाधानाचा जातो हे तुम्हीच ठरवा. याला काही खर्च येत नाही. काय म्हणताल, काय सांगता महाराज, आम्ही रोज पाया पडतो. मग म्हातारीन म्हातारं एकही दिवस आशीर्वाद देत नाही. अरे वो पढ़े लिखे नहीं भाई, आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता भी तुम्हारे माँ बाप को नहीं. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुँह से आशीर्वाद नहीं देते जोशी जी, उसका हृदय रोता है. हृदय से रो रो के कहते हैं कि बेटा कितनी सेवा करता रे, तू जिंदगी भर सुखी रहेगा. माय बाप तोंडानं आशीर्वाद देत नाही बापू, त्यांचं हृदय आशीर्वाद देतं. जर चुकून वृद्धाश्रमात मायबाप टाकले असेल, चुकून,
आजचं रामायण संपल्यावर घरी जा, घरी गेल्यावर भकणे आतून कडी लावा, मंडईच्या पाया पडा. एकांतात कोण पाहिजे तुम्हाला, काय हरकत आहे, दार लावून पाया पडा ना. ती म्हणणार आहे काय डोकं बिघडलं का तुमचं, चांगलं रामायण ऐकायला जरा 3 दिवस झाले, डोकं जाग्यावर आलं म्हणा आमचं, का पाया पडता. मायबापाला वृद्धाश्रमातून घरी आणतो म्हणावं, आणा, पण बंगल्यात नाही ठेवणार, गाईच्या गोठ्यात ठेवतो म्हणावं. मायबापाला इच्छा नाही तुम्ही सेवा करावी. मायबापाची काय अपेक्षा आहे, फक्त माझा दादा दिवसभरात एकदा माझ्या डोळ्यानं दिसावा, या पलीकडे मायबापाची इच्छा नाही. घरी आणा, एक कोपरा गोठ्यातला खाली करा, जनावर दाटी वाटी बांधा, तिथे 2 पोते, 2 मळकटल्या गोदड्या, 2 ताटं जर्मनचे, 2 तांबे प्लास्टिकचे द्या. काही खर्च येऊ देत नाही तुम्हाला. मुलाबाळातून उरलेली एखादी भाकरी बायकोच्या चोरून पॅन्टच्या खिशात घाला. मोटरसायकल ऑफिसला जाताना फक्त गोठ्याकडून न्या, कारण जसे जनावरं चाऱ्यासाठी हंबरतात तसे मायबाप भूक लागल्यामुळे मोटरसायकलचा आवाज ऐकत बसले असतील. खिशातली भाकरी काढा आणि कुत्र्याला फेकता अशी फेका गोठ्यात, तुमचं काम झालं, जा निघून. मग तुमची माय घुसत घुसत येईल, ती भाकरी कोपऱ्यात नेईल, अर्ध्या भाकरीचा वाटप होईल गोठ्यात, भाकरीचा भुगा करतील, पाणी वततील, एक एक घास खाताना डबडबल्या डोळ्यानं माय बापाकडे आणि बाप मायकडे पाहून अभिमानानं म्हणतील भाकर आपल्या दादानं दिली म्हणतील, भाकर राजानं दिली म्हणतील, भाकर लेकानं. कुत्रं कितीही सांभाळा, प्रेमानं चावल्याशिवाय नाही राहणार. मायबापाला फेकून भाकर वाडा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. लक्षात इथलं सांगतो. प्रातकाल उठके रघुनाथा, मातू पितू गुरु नावई माथा. गाधी तनय मन चिंता व्यापी. विश्वामित्राचे वडील गाधी, गाधी तनय मन चिंता व्यापी. विश्वामित्र चिंतातूर आहे. बऱ्याच वेळा यज्ञाचं आयोजन केलं, पण यज्ञाचा विध्वंस राक्षस करतात. विश्वामित्राच्या लक्षात आलं प्रभू अवतरेहू हरण महिभारा, प्रभूचा अवतार झालेला आहे. आणि म्हणून विश्वामित्र अयोध्येकडे निघाले. बहुविधि करत मनोरथ, चाहत लागी नहीं पार. अयोध्या की ओर जा रहे हैं. बहुविधि करत मनोरथ, चाहत लागी नहीं पार. करी मज्जन शरयु जल, गए भूप दरबार. सियावर रामचंद्र की. बस पोचले, लगेच पोचतात, काळजी करू नका. शरयूमध्ये स्नान केलं बापू, कळालं. राजा दशरथांना विश्वामित्र आले. सेवक जाऊन सांगतात जय हो महाराज, प्रतिश्रुति निर्माता विश्वामित्र अयोध्या की ओर पधारे हैं. मुनि हा गमन सुना जब राजा, मिलन गयो लय विप्र समाजा. ब्रह्मवृंदांना सामोरा घेऊन साष्टांग दंडवत घातला. करी दंडवत मुनी सनमानी. दंडवत घातल्यावर राजा दशरथाला विश्वामित्रजींनी कवटाळून घेतलं. दशरथाच्या डोळ्याला धारा लागल्या. विश्वामित्र म्हणाले रो रे राजन, कुछ अनहोनी घटित परिवार. नहीं सरकार, नहीं महाराज, नहीं. क्या रोते क्यों? ये खुशी के आंसू है महाराज. मतलब मैंने जिंदगी में कभी पुण्य नहीं किया, मेरे जैसा पापी दुनिया में नहीं है. अंधे माँ बाप का इकलौता बेटा श्रावण को मारने का पाप करने वाला मैं हत्यारा दशरथ हूँ महाराज. मेरे जैसा पापी नहीं, लेकिन आज जवाब मिल गया कि मेरे पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा. मतलब बिगर बुलाए संत घर आए तो समझ लेना अपने पूर्वजों के पुण्य का फल है. हे सूत्र आहे. न बोलावता महात्मा दारात आला की समजायचं आपल्या पूर्वजांची पुण्याई फळाला आली. पुण्य फळले बहुता दिवसा, भागे उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो खायचा संत चरण पावलो. आजी बुडले माझे थोडे बहुता जलमेचे सागरे.
दाटले पुढे परब्रह्मचा. बापू पूजा झाली, भोजन झालं, विश्रांती झाली आणि बरोबर 3 वाजता, ते बरोबर वाजतात, तुम्ही काळजी करू नका बरं का जेतले आजी, बरोबर 3 वाजता विश्रांती झाल्यावर विचारलं राजे दशरथजींनी, केही कारण आगमन तुम्हारा. कसं येणं केलं? असुर समूह सता होई मोहीमय जाचन आयनृपते. अनेक वेळा यज्ञाचं आयोजन करतो राजा, पण राक्षस माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात, तेव्हा यज्ञाच्या रक्षणासाठी तुझा राम पाहिजे. राम पाहिजे म्हटल्यावर ताडकन उठले आणि रामाचा हातच धरला, देण्यासाठी नाही. सोच समज करतो मंगो बाबा, चौथे पण पायू सुतचारी. उतार वयात मला 4 लेकरं झाली, त्यातला प्रिय पुत्र राम, आणि तो मागता. त्यापेक्षा धेनुधाम भूमिधन प्राण यापैकी काही मागा. 5 शब्दाचा उच्चार केला. धेनू म्हणजे गायी मागा, धन म्हणजे संपत्ती मागा, धाम बंगला मागा, भूमी जमीन मागा, प्राण मागा. धेनू, धाम, भूमी, धन, प्राण. पण राम नाही देणार, नाही देणार, नाही महाराज. ताडकन उठले. आधीच रागीड बाबा, ते वाघाच्या कातरात गुंडाळलं, दंड उचलला, कमंडल उचलला, पायात खडाऊ घातला. जोशी काका 4-5 पायऱ्या उतरले, लाल डोळे करून थांबले, आडवं बघितलं. राजा दशरथ लटलट कापत होता. पाहतो काय राजा, विनमुख निघालो. विनमुख गेली या अतिथीने सर्व सुकृताची संपत्ती. विश्वामित्र म्हणतात मला तसा कळत नसेल, तुझ्या पूर्वजाचं हरिश्चंद्राचं चरित्र आठव, कळेल विश्वामित्र. मग उरलेल्या पायऱ्या उतरले, अंगणापर्यंत पोहोचले असेल तर वशिष्ठ लटलट लटलट कापू लागले. काय केलं राजा? आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही. ते म्हणाल यानंच सांगून ठेवलं असेल या बुवाचं पावती बुक फाडायचं नाही. आताच्या भाषेत अरे रामच काय, सोबत लक्ष्मण देऊन टाक. पळत आले दशरथ राजे, पाय धरले विश्वामित्राचे. बाबा माझी 2 मुलण्या, पण विनमुख जाऊ नका. जेथलियाजी येथे एक प्रश्न असा आहे, राम देणार नाही म्हणणारा राजा आता लक्ष्मणही द्यायला तयार झाला का? आदेश वसिष्ठाचा आहे. वसिष्ठ कोण आहे? नियामक मंडळातले सदस्य आहे. राजा कसा असावा? 1-2 मिनिट घेतो आमदार साहेब. राजा कसा असावा याचं उत्तर दिलंय, मुखासारखा असावा. बरं का जोशी काका, राजा मुखासारखा पाहिजे. आणि मुख शब्द लागतोय कुठे? कुटुंब चालवतो त्याला काय म्हणतात? आलं ना मुख. कुटुंब प्रमुख, गाव प्रमुख, तालुका प्रमुख. तसं राजा मुख आहे, राष्ट्र शरीर आहे. हे लक्षात ठेवा 2 गोष्टी. मुखाचं काम काय आहे? मुखाचं काम आहे मानेसाहेब खाणे. म्हणजे राजा खाणारा असावा. जरूर मुखानं खाल्लंच पाहिजे, पण मुख मुखासाठी खात नाही परळीकर, शरीराचं पोषण करण्यासाठी खातं. तसं राष्ट्ररूपी शरीराचं पोषण करण्यासाठी राजारूपी मुखानं जरूर खावं. म्हणून राजा हा मुखासारखा पाहिजे. आणि राजा 2 मंडळाच्या मध्ये पाहिजे तर यंत्रणा चालते. 2 मंडळ, एक नियामक, एक कार्यकारी. हे अयोध्येतले दोन्ही मंडळे लक्षात घ्या. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडेय, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली ह्या 8 ऋषीचं जे मंडळ आहे अयोध्येत, हे नियामक. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत हे कार्यकारी. लक्षात राहतील ना नावं? आणि विसरला तर पुन्हा 4-5 वर्षानं कथा करायला लावून आपण. तुम्ही विसरता म्हणून तर आम्हाला बोलवता. बरं पुन्हा आता नाही का साहेब, लोकसभा विधानसभा अगदी ती मंडळं इथे अयोध्येतली सांगतो. जे कार्यकारी मंडळ आहे जोशी काका, त्याच्यावर अधिकार असतो राजाचा. हे 8 लोक आहे. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत हे कार्यकारी मंडळ. याच्यावर अधिकार राजाचा. पण राजावर अधिकार गाजवायला एक मंडळ आहे, त्याच्यात 8ही लंगोट्यावाले साधू आहे. कारण राजावर अधिकार गाजवणाऱ्याजवळ त्याग पाहिजे. आपलं पोरगं लावलं कामाला आणि मग चुकलं तरी आपण कशाला बोला असं मेंढ एकही नाव. सगळ्या 8 लंगोट्याच आहे. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली.
आणि नियम आहे की राजाला नियामक मंडळाच्या सदस्याचं ऐकावं लागतं. म्हणून नियामक मंडळातले सदस्य वसिष्ठ आहे. राम देणार नाही म्हणत होता, पण वसिष्ठ म्हणाले रामच काय, 2 पोरं दे, जा पळत आला. कारण आदेश मंडळाचा ऐकावं लागलं. ही राज्य यंत्र लक्षात घ्या. पळत येऊन पाय धरले, बाबा चुकलं माझं, दोन्ही मुलं न्या. आणि मग तयारी सुरू झाली. वेळ कमी असला तरी थोडी एक मार्मिकता सांगतो. 5 मिनिट लागेल. लागू द्या म्हणतात जेतलिया साहेब, लागू द्या म्हणतात. ते काय हरकत नाही, लागू द्या. तळईकर, आता तुम्ही ऐकलाय रामायण. आणि दरवर्षी आमचं हमखास असतेच गोपीनाथगड, ठीक आहे. साहेब गेल्यापासून ती सेवा माझ्याकडेच आहे. साहेब गेलेल्या वर्षापासून 3 जून पाड झाली. ते मी का थांबलो, साहेब माझं आवडीनं कीर्तन ऐकायचे, गोपीनाथरावजी मुंडे साहेब. एकदा गृहमंत्री झाले महाराष्ट्राचे, तरी एक दिवस मुंबईतल्या रामायणात आलेच. आणि मग मी बळच दिला माईक, साहेब बोला 2 मिनिट बोला. आता त्यांचं बोलणं म्हणजे बाकीच्या महाराज मंडळींनी वाईट वाटून घेऊ नये, पण मला ढोक महाराजांचं कीर्तन आणि रामायण आवडतं. इथून सुरुवात केली. मी माझ्या गावाला परळीला रामायण 7 दिवस ऐकलं. माझ्या आईला रोज घेऊन यायचो, 7 दिवस पुढे बसून ऐकायचो. मला रामायण सगळे पाठ आहे. मी सुद्धा रामायण करू शकतो, पण मी जर रामायण केलं तर ढोक महाराज काय करतील, आणि त्यांची भाषा. बस झालं. आता ऐसे कोणी होणे नाही. बस गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. फार मोठी हानी. आकाशाच्या उंचीचे गेले 4-5 नेते आपल्या महाराष्ट्राचे. महाराष्ट्र पोरका झाला साहेब. प्रमोदजी महाजन, गोपीनाथरावजी मुंडे साहेब, विलासरावजी देशमुख साहेब, RR पाटील साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेब. आता ऐसे कोणी होणे नाही. बस गए हुए कभी आते नहीं, हमें भी मालूम है, लेकिन ऐसे अवसर पर उनकी याद आती है म्हणून उल्लेख केला. इथे विश्वामित्र दिसायला कठोर आहे साहेब, पण आतून रडतात. अयोध्येतलं सांगतो मी. एक 2-3 मिनिट लागेल थोडक्यात. पूर्वजाचं चरित्र आठव, हरिश्चंद्राचं कळेल. विश्वामित्र विनमुख निघालो, हे वरून दाखवायला आहे, पण आतून रडतोय विश्वामित्र. का? पश्चाताप झाला. दशरथा, निमित्ताला राम दे रे बाबा सोबत. अरे पूर्वी ताटातुटीची कामं केली रे. हरिश्चंद्र तारा राणी बाजारात विकली मी. रोहिदासाला विकला. अरे माय लेकराची ताटातूट, नवरा बायकोची ताटातूट केली या विश्वामित्रानं. एक संधी दे दशरथा, फक्त राम निमित्ताला माझ्या सोबत दे रे. 4 मुलाचे लग्न करून 4 सुना आणून देतो वाड्यात. पूर्वी ताटातुटीचे कामं केली, आता जोडाजोडी करू दे. हे मर्म लक्षात घ्या. वरून कठोर आहे, आतून रडतोय. आणि तो सगळ्या चरित्रभाग तुम्हाला माहिती असला तरी एक 2-3 मिनिटात. सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र, हेही नामदेवाचाच अभंग आहे. त्या दिवशी कबीरजीचं झालं. मी कविता वाचून सांगत नाही. आता कविताचा सुळसुळाट झाला कीर्तनात. या अभंगाची सुरुवात सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र, तोही 70-80 चरणाचा अभंग आहे नामदेवाचा. बरं थोडक्यात मांडतो बरं का सोळंकी पाटील, थोडक्यात. सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र, स्वप्नेही समग्र राज्य दिले. स्वप्नात राज्य दिलं हरिश्चंद्रानं विश्वामित्राला. जागृतीत खरं करावं लागलं. विश्वामित्र आले. 3.5 तोळे सोन्याचं दान पाहिजे राजा. हरिश्चंद्र म्हणाला, जा रे ते तिजोरी उघडा, याला 3.5 तोळ्याचं दान द्या. विश्वामित्राचे लाल डोळे. कोणाची तिजोरी उघडतोस? रात्री स्वप्नात मला राज्य दान केलं, आणि माझे मजदेशी काय समजून विचार हा म्हणे कैसा केला. उभा झाला हरिश्चंद्र. चुकलं बाबा, चुकलं. पण एक सांगू महाराज, दाता स्वतंत्र असतो ना.
हा, मग राज्य दान केलं तुम्हाला. पण हरिश्चंद्र, त्याची बायको तारा, मुलगा रोहिदास, आम्ही तर स्वतंत्र आहे ना. 3.5 तोळे सोन्याचं दान द्यायचं आहे ना. आम्ही जातो काशीच्या बाजारला, स्वतःला विकतो आणि ते आलेलं दान तुम्हाला देतो. म्हणून राज्य सोडलं. हरिश्चंद्राने सर्वांना सांगितलं, आता तुमचे मालक विश्वामित्र आहे, मी त्यांना राज्य दान केलेलं आहे. मग स्वामी सांगतील तेचे मान्य करा, त्यांच्या आज्ञेनुसार वागा. सोडलं राज्य. आता विश्वामित्रानं परीक्षा बापू, ज्या जंगलातून हे 3 चालले होते, विश्वामित्रानं सूर्याला आदेश दिला, आदित्यासी तेव्हा सांगे विश्वामित्र. अरे भरपूर तापा. सूर्य इतका तापला, तणनाशक फवारल्यावर गवत करपून जातं तसे वृक्ष हे जळाले, पाषाण उलले. त्या पंथे चालिले 3 जण. हरिश्चंद्र, तारा, रोहिदास 5 वर्षाचा आहे, अन्नाचा कण पोटात नाही विठ्ठलराव. पुन्हा दुसरी परीक्षा जेतलियाजी. विश्वामित्र ब्राह्मण झाला, एक ब्राह्मणीन, एक 5 वर्षाचं पोर ब्राह्मणाचं. ते सामोरून आले आणि हे इकडून चालले. जमीन तापलेली आहे. ब्राह्मणाच्या रूपातला विश्वामित्र म्हणाला, बाबा आम्ही काशीचे ब्राह्मण यात्रा करून चाललोय, पण पायात काही नाही, जमीन तापलेली आहे, तुमच्या पायातला जोडा. हरिश्चंद्रानं जोडे त्या ब्राह्मणाला दिले. तारा राणीनं आपल्या चपला त्या ब्राह्मणीन मावशीला दिल्या. लेकरू 5च वर्षाचा आहे, त्याला सांगावं लागलं नाही. माय बापाची कृती पाहिली, आपल्या पायातल्या चपला काढल्या आणि त्या ब्राह्मणाच्या लेकराच्या पायात घातल्या. शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळे गोमटी. आता 3घे पुढे निघाले. पायाला फोडा आलेले आहे. जनाबाई लिहितात, 3 देऊनिया जोडे, जणी म्हणे जाती पुढे. पुढे प्रवास कठीण, पाय नाही पायतन. काशीच्या मार्केटला उभे आहे हरिश्चंद्र, तारा, रोहिदास. आता जेतलियाजी, माणसं विक्रीला कशावरून? त्याचं एक शास्त्र आहे. वाळलेलं गवत डोक्याला बांधायचं असते. जो विक्रीला असतो ना स्वतः, त्यानं वाळलं गवत डोक्याला बांधायचं बापू. हरिश्चंद्रानं वाळलं गवत डोक्याला बांधलं, तारा राणीनं वाळलं गवत डोक्याला बांधलं, रोहिदासानं वाळलं गवत डोक्याला बांधलं. दुपार झाली तरी ग्राहक नाही. दुपारच्या नंतर तारा राणीला ग्राहक लागलं, पण काशीची वेश्या, पैसा भरपूर तिच्याजवळ. तिनं डोकं चालवलं, परळीकर ही राजाची राणी आहे, सुंदर आहे, पैशाच्या जोरावर विकत घेतली म्हणजे आपला वेश्या व्यवसाय चालल चांगला, भरभराट होईल वेश्या व्यवसायाची. म्हणून तारा राणीला वेश्येनी विकत घेतलं. तारा राणीला वेश्या घेऊन जाणार योग असा. कौशिक ब्राह्मण त्या मार्केटमध्ये आले. त्याचं लक्ष गेलं, बापरे, वेश्येनी खरेदी केलं. ही तर ब्राह्मणाची अन्नपूर्णा आहे. आम्ही हिच्या वाड्यात जेवायचो, दक्षिणा देऊन आग्रह करून वाढायची माऊली. आमच्या ब्राह्मणाची अन्नपूर्णा विकल्या गेली. कौशिक ब्राह्मण आले. तारा, तुला जिनं विकत घेतलं बेटा, ती काशीची वेश्या आहे. उद्यापासून तुझा वेश्या व्यवसायासाठी वापर होणार आहे. हे ऐकलं, बाजारात बापाच्या गळ्याला मुलीनं बिलगून रडावं तशी तारा राणी गळ्याला बिलगून रडली. नव्हे ऐसा धर्म आमूचा जी स्वामी. जन्मात नाही केलं बाबा हे कृत्य, तुम्ही सोडवा, अनंत उपकार होतील. म्हणून कौशिक ब्राह्मणानं वेशेचं मोल वापस केलं, तारा राणीला विकत घेतलं आणि सांगितलं, मला मुलगी नाही बेटा, आजपासून मी तुझा धर्मपिता, तू माझी धर्मकन्या. धर्माची तू कन्या माझी बाई. आणि माझ्या घरी ब्राह्मण मंडळी जेवायला येतात, त्यांचा स्वयंपाक करावा लागेल, आनंदानं करील बाबा.
तारा राणीला तो ब्राह्मण घेऊन जात होता. 5 वर्षाच्या लेकराला कल्पना नाही बापू आपण विक्रीला आहोत म्हणून. आईच्या माग मुलगा पळतो तसं 5 वर्षाचं लेकरू आई माग लागलं. धावला हरिश्चंद्र बाजारात, धरला हात. कुठं चालला? मम्मी चालली पप्पा. डोळ्याला धारा लागल्या राजाच्या. जाऊ दे बेटा, तिला विकलंय म्हणजे आपण विक्रीला उभे आहोत बाळा. अजून तुला न मला ग्राहक नाही लागलं, तुझ्या आईला लागलं. माझी आई विकली बाबा, ते वेळ आली आपल्यावर बाळा. आता आईची न माझी भेट कधी होईल बाबा? सांगता येत नाही बेटा, कदाचित होणारही नाही. बाबा तुमच्या पाया पडून सांगतो, मी आईच्या मागं लागून नाही जात. मग घेऊन येतो मातेचे दर्शन. माझ्यावर विश्वास ठेवा बाबा, एकदा आईचं शेवटचं दर्शन घेऊन येऊ द्या. हे बाजारातल्या लोकांनी पाहिलं आणि बाजारातले लोक रडू लागले. त्या कौशिक ब्राह्मणाला म्हणाले, या लेकरालाही विकत घ्या ना, माय लेकर एका ठिकाणी राहतील. नका करू आता माय बाळा तुटी, बघवे ना दृष्टी आम्हासी. म्हणून रोहिदासालाही विकत घेतलं. रोहिदासाकडे काम दुर्वा फुलं, ताराकडे काम स्वयंपाक. हरिश्चंद्राला ग्राहक लागलं, पण डोंब त्याला 2 बायका होत्या. त्यानं घरी कृश झाला होता राजा, बरेच दिवसाचा उपवासी. त्या बायका आल्या आल्या रागावल्या, कशाला आणलं हे टीबीचं पेशंट? क्रूस सकुमार आणला कास, या द्रव्य काय वाया जात होते. आणला जाय तर भर म्हणावं पाणी. डोक्यावर माठ दिला उपवासी राजा. बापू पाणी जर मागितलं दरबारात 5-25 नोकर पळत यायचे, घ्या पाणी. त्याला डोक्यावर माठ घेऊन पाणी भरावं लागलं. परिवर्तन त्यांच्या जीवनात आहे. कथा याच्यासाठी ऐकायची आहे. अजून आम्ही आमच्या बापाच्या इस्टेटीवर मजा मारतो. बदल त्यांच्या जीवनात पहा. पाणी मागितलं तर 10 नोकर पडतात, त्याला डोक्यावर पाणी माठ घेऊन भरावं लागलं. तरी हरिश्चंद्रानं रोगोर घेतलं नाही. कथा व्यथा कमी करण्यासाठी आहे, वजावाकीचं साधन आहे. मी सुरुवातीला सांगत असतो. इकडे रांजणाला छिद्र पाडून ठेवलं विश्वामित्र आणि रांजण भरेना. त्या बायकांनी पाहिलं, काय नुसता नाटक करतो, थेंबणाई रांजणात दोघे उभ्या राहिल्या आणि दोघीनं एकाच वेळी आल्या आल्या हरिश्चंद्राच्या गालात दिली ठेवून माठासहित पडला दारात राजा. ताडी ती तयास्या डोंबाच्या कामिनी. दरबार ज्याला लटलट कापत होता बापू, त्या हरिश्चंद्राला डोंबाच्या बायका मारतात, तरी रडला नाही राजा. नाही, तुलसीजीनी यादी दिली, शिबी ददीची हरिचंद्र नरेसा सहे धर्महित कोट कलेसा रंती देव बलिभूप सुजाना धर्म धरेवस संकट नाना. आणि त्या डोंबाच्या बायका म्हणल्या, हे घरी काम करण्याच्या लायकीचं नाही, याला दुसरी ड्युटी द्या. तिथून ड्युटी बदल झाली परळीकर, स्मशानाची राखण. वाहे डोंबा घरी पाणी, हेही बरोबर आहे. म्हणून इतिहास नीट ऐका. आता हातात कंदील, काना एवढी उंच काठी, जटादाढी वाढलेली, घोंगड उजव्या खांद्यावर, रात्रभर स्मशानात चक्कर मारणे ड्युटी. इकडे दुर्वा फुलं आणायला रोहिदास. सायंकाळची वेळेस मित्रांच्या समवेताला जोशी काका पाय सापावर पडला. साप चवताळून दंश करतोय. रोहिदास खाली पडतोय. त्याचे ते 5-5 वर्षाचेच लेकर सगळे मित्र होते. गडबडा लोळून रोहिदास त्या मित्रांना म्हणाला, मित्र हो, आज बोलतोय मनातलं. मी स्वयंपाकवाल्या बाईचा मुलगा नाही. ती स्वयंपाक करते, ती स्वयंपाकवाली बाई नाही, राणी आहे. मी तिचा एकुलता एक पुत्र आहे. माझ्यासाठी जगली आई माझी. जा स्वयंपाक घरात जाऊन तिला सांगा रोहिदास मेला म्हणा. तुमच्या गळ्याला बिलगून रडल ना माझी आई, तर तिला सांगा मरताना रोहिदास एवढंच म्हणाला म्हणा, नासिवंत देह गेला से विलया, शोक काही वाया करू नको.
तुझा माझा संबंध एवढाच होता म्हणून माझ्या आईची समजूत काढा. क्षणक्षणा तिच्या संभोकावे म्हणा तुम्हासी प्रार्थना हेची आता. सोडेला प्राण रोहिदासे. मरून पडलं ते लेकरू आणि ते 5 वर्षाचे लेकर मित्र होते ते पळत आले. ती स्वयंपाक करत होती. आई साहेब तुमचा रोहिदास मेला सर्पदंशानं. पोळपाट लाटणं फेकून दिलं. तो मळलेला पिठाचा हात लुगड्याला पुसला आणि ती पळतच निघाली. अंधार पडला होता. आवाज देऊ लागली रोहिदासा रोहिदासा. अंधारामध्ये पायाला काय लागतंय म्हणून खाली बसली तर ते प्रेत बाळाचं. निरखून बघितलं जोशी काका डोळे हिरवे आलेले. प्राण गेलेला. राजाची राणी आहे पण एकुलत्या एक लेकराचं प्रेत गुंडाळ्याला कापड खरेदीला पैसे नाही. अर्धी साडी फाडली राणीनं. मी मावल्यांना सांगतो एवढा दुःखाचा डोंगर आला का तुमच्या जीवनात? अर्धी साडी फाडली प्रेत गुंडाळण्यासाठी. एवढं दुःख भोगलं तरी तारा राणीनं विहिरीत उडी टाकली नाही. तुम्ही का आत्महत्या करता? वजावाक्या शिकण्यासाठी कथा आहे. जे प्रारब्धात आहे ते घडणारच. अर्ध्या साडीत गुंडाळलं प्रेत. स्मशानात गेली तर सरपण विकत घ्यायला पैसे नाही. घेतले आजी ते उरलेलं सरपण गोळा केलं. त्याच्यात रात्रीचे 12 वाजले त्याचा ढीग रचला. आता प्रेत पुढं आहे. पेटवला अग्नी. रात्रीची 12 वाजले. उचलून टाकणार चितेत. भूतकाळ आठवला. माय आहे शेवटी. त्या लेकराच्या प्रेताकडे पाहून माय रडून म्हणाली रोहिदासा दरबारात अंगा खांद्यावर तुला नोकर चाकर खेळवत होते बाळ. मला क्षमा कर. तुला गुंडाळ्याला कापड घ्यायला पैसे नाही. माझ्या अर्ध्या साडीत गुंडाळ्याला बेटा. आणि आठवलं रडू लागली. भरतार हरिचंद्र गेला कोणीकडे. दुःख कोणा पुढे सांगू आता. दैवाची मिहीन फुटके प्राक्तन. केल्या तिघात 3 वाटा देवा. रडता रडता छाती भिजली. माने साहेब छाती का भिजली म्हणून तारा राणीनं पाहिलं तर छाती पाण्यानं भिजली नव्हती बापू. वात्सल्य आवरलं नाही. स्तनाला धारा लागल्या दुधाच्या. मग कवटाळून प्रश्न विचारला आता पाज कोणा रोहिदासा. आता पाज कोणा रोहिदासा. पाज कोणा रोहिदासा. आता पाज कोणा रोहिदासा. दर दरावी माझ्या स्तन्याला पाडा. दर दरोनी माझ्या स्तन्याला पाना. दर दरावी माझ्या स्तन्याला पाडा. दरोनी माझ्या स्तन्याला पाना. आता पाच कोणा रोहिदासा. आता पाच कोणा रोहिदासा. आता पाच कोणा रोहिदासा. आता पाच कोणा रोहिदासा. प्रेत कवटाळून माय रडू लागली. उचललं टाकणार चितेत. हातात कंदील. काना एवढी उंच काठी. उजव्या खांद्यावर घोंगड. जटादाडी वाढलेली भयानक आकृती. झपाझप पावलं टाकीत पुढे आवाज आला अंधारातून खबरदार. प्रेत हातात आहे. जाग्यावर थांबली. कोण आहे? मी हरिश्चंद्राची राणी तारा सांगणार होती. वीज चमकली.
विजेच्या प्रकाशात राजानं राणी ओळखली, राणीनं राजा ओळखला. बाजारात विक्री झाल्यानंतरची भेट इथे झाली, स्मशानात. प्रेत ठेवलं खाली, धावली पाया पडायला. हरिश्चंद्र मागे सरला. रुको तारा, पैर मत पड़ो, पैर पड़ोगे तुझे नहाना पड़ेगा. मैं जमदार का अमंगल वेश वाला स्मशान में ड्यूटी करता हूँ. ये कौन बेटा है? भूल गए क्या महाराज? आपके कुल का वारिस रोहिदास. क्या हुआ? सर्पदंश से मृत्यु हुई. मर गया? हाँ महाराज. तो मैं क्या कर सकता हूँ? दया करो, जलाने के लिए इजाजत दो. देख तारा, मेरा एक नियम है, जिस दिन मुर्दा जलता है उस दिन 2 चीज़ें मिलती है. एक 1.25 सेर खिचड़ी, 1.25 गज कपड़ा. कपड़ा मालिक को जाता है, खिचड़ी मैं खाता हूँ. वो 3 पत्थर लगा है स्मशान में, वहाँ भोजन करता हूँ. तू बोलती है ना बेटा है जी, तो बेटे के लिए आज बाप भूखा रह सकता है. मैं 1.25 सेर खिचड़ी नहीं लूँगा तारा, लेकिन मालिक के लिए 1.25 गज कपड़ा देना ही पड़ेगा. पुन्हा राहिलेली साडी फाडू लागली तारा राणी. इतक्यात विश्वामित्र प्रगट झाले. रुको तारा, हरिश्चंद्र. तुम्ही बाबा? हा, तुमची परीक्षा घेतली, रोहिदासाला जिवंत करून दिलं आणि विश्वामित्र म्हणाले तुम्ही परीक्षेत पास झाला, मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. प्रसन्न आहे का बाबा? मग धन दौलत नको, पण आमची नवरा बायकोची एक मागणी आहे. आमची जेवढी परीक्षा बघितली बाबा, चंद्र सूर्य असेपर्यंत अशी परीक्षा कोणाची बघू नका बाबा. आज हे सगळे आठवलं म्हणून आपली 10 मिनिटाची वेळ घेतली. रडतोय राजा विश्वामित्र आतून, वरून कठोर आहे. हरिश्चंद्राची ताराची ताटातूट, ताराची रोहिदासाची ताटातूट. राजा, पूर्वी केवळ ताटातुटीची कामं या विश्वामित्राने केली. मला पश्चाताप होतो बाबा. निमित्ताला राम दे रे बाबा. 4ही मुलाचं लग्न करून सुना 4 आणून देतो वाड्यात. पूर्वी जोडाजोडीची कामं केली, तोडातोडीची कामं केली, आता जोडाजोडीची कामं करू द्या. म्हणून आपले 10 मिनिट घेतले. हा संदर्भ पहा. राम लक्ष्मण तयार झाले. रामाचा हात धरला. राजा दशरथाने विश्वामित्राच्या हातात दिला. सांगितलं, श्रीराम आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है. सरयू पार झाली. राम लक्ष्मण आणि विश्वामित्र तिघही अरण्यात. चलो अरुणनयन उरबाऊ विशाला नील जलद तनु श्याम तमाला कटिपट पीत कसे बरबाता रुचिर चाप सायक दुई हात. सहम गौर सुंदर दौबाई विश्वामित्र महानिधि पाई. प्रभु ब्रह्मण्य देव मै जाना मोहिनीति पिता तजे भगवान. एवढ्यात कानाचे पडदे फाटल्या जातील असा कर्ण कर्कश ध्वनी कान येऊ लागला. तीनों को खाते हो, बाप से भूखे हो, रुके रहो. तिघही जाग्यावर थांबले. आवाज जवळ जवळ येतो, व्यक्ती दिसत नाही. रुके रहो. एवढ्यात विश्वामित्र लक्ष गेलं. श्रीराम, वो जो दौड़ दौड़ के आ रहे ना नरभक्षक ताटिका राक्षसी ने बहुत से ऋषि मुनियों को खाया, मार डालो इसे. हम रघुकुल के ही महाराज, और महिलाओं पर हथियार उठाना मेरे रघुकुल का धर्म नहीं है. अरे वो अपने को मार डालेंगे, मर जाएंगे बाबा, तो भी हम महिलाओं पर हथियार नहीं उठाएंगे. 4 महिन्यापूर्वी जेथलियाजी टीव्हीला पाहिला आपण. एका बैमानानं एका महिलेचे 36 तुकडे केले. 36. हा जगाचा बाप म्हणतो हम रघुकुल के है, मर जाएंगे तो भी महिलाओं पर हथियार नहीं उठाएंगे. रामायण यासाठी ऐकायचं. रुके रहो.
रघुकुल का धर्म है श्री राम, महिलाओं पर हथियार नहीं उठाना। हाँ बाबा, और पिता की आज्ञा मानना ये तो रघुकुल का धर्म है। हाँ, तुम्हारे पिता दशरथ जी क्या बोले थे, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है। हाँ, तो मैं आज पिता हूं और पिता की आज्ञा मानना रघुकुल का धर्म है, तो मैं तुम्हारा पिता बोल रहा हूं। मार डालो ताटिका को, तैयार हो गया। हाँ। सावधान ताटिका, सावधान सावधान, आक्रमण। चले जात मुनि दीन दिखाई, सुनी ताड़का क्रोध करनाई। ये कई बान प्राण हरि लीना, दिन जानी जय निज पद नीना। ये कई बान प्राण हरि लीना। ताटिका वध बला अतिबला दोन्ही शक्ती विश्वामित्र प्रदान करतात। संध्या कर्म झालं, फलाहार झाला, रात्र संपली। प्रातः कहा मुनिसन रघुराय, निर्भय यज्ञ करो तुम जाई। यज्ञ का प्रारंभ करो बाबा, होम करण राग मुनिझारी। आप रहे मख की रखवारी। पवित्र धूर आकाशात निघाला तेव्हा, नेहमीचे विध्वंस करणारे राक्षस मारीची सुभाऊ रामचंद्रजीने देखा। धुंध पर बाण राम दहीवारा, सत जोजन का सागर पारा। धुंध पर बाण राम दहीवारा, सत जोजन का सागर पारा। आवत संसुभाव पुनिमारा, अमृत साजन कटक संहारा। आवत संसुभाव पुनिमारा, अमृत साजन कटक संहारा। धुंध पर बाण राम दहीवारा, सत जोजन का सागर पारा। धुंध पर बाण राम दहीवारा, सत जोजन का सागर पारा। इन पर बाण राम दहीवारा, सत जोजन का सागर पारा। बिगर टोकाचा बाण मारला, 400 कोस जाऊन पडला मारीची। अग्निबाणाद्वारा सुभावचा नाश केला, बाकीच्या राक्षसांचा नाश लक्ष्मणजींनी केला। यज्ञ पूर्णत्वास गेला। पण बऱ्याच दिवसापासून राजा जनकाकडे धनुष्य उचलायचा कार्यक्रम चालू होता। एक दिवसाचं नव्हतं, राजे आपल्या सोयीनुसार यायचे, धनुष्य उचलून बघायचे, उचलल्या जात नव्हतं। रावणही आलता जोशी काका एक दिवस, त्यानेही प्रयत्न केला, छातीवर घेऊन पडला। पण आता प्रश्न असा पडला, विश्वामित्रजीला वाटलं आपण जर म्हणावं रामाला चला धनुष्य उचलायला, तर तो कायदा सांगल मेरे पिता ने खाजगी काम के लिए थोड़ा भेजा बाबा, वो तो खाजगी काम हम नहीं आ सकते। कल्पना करा जेतलियाजी, तुम्ही जोशी काकाला सांगितलं 25 वारकरी आळंदीहून बोलवा। जोशी काकाच्या ओळखीचे असल्यामुळे 25 जण। सकाळी काकडा, हा 5 वाजता हरिपाठ, आणि संध्याकाळी कीर्तनाला उभं, एवढे कामं करायची। चालेल, 2-4 दिवस व्यवस्थित झालं ते। पण 5व्या दिवशी एकानं सुपीक डोकं चालवलं। जोशी काका, दिवसात काही काम नाही ना बोलकाला। मग माझा मुलगा उद्या लग्न आहे, नवरदेव घोड्यावर बसणार आहे, तर त्याच्या पुढे टाळ घेऊन नाचतील काय? ते काय म्हणणार आहे, काय जोशी काका तुम्ही तर म्हणले हरिपाठ, इथं वरातीत नाचायला? तसं अडचण असं वाटलं विश्वामित्राला, आपण जर म्हणावं चला धनुष्य उचला, राम कायदा सांगेल। आणि एक अजून 2-4 मिनिट वाढते जेतले याची। सर्वांना निमंत्रण होती जनक राजाची।